आम्ही दोन्ही खासदार आम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला संसदेत येण्याची संधी मिळाली। त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांना अडचणी नेहमी त्या ठिकाणी त्या अडचणीची जाणीव होत असते। आज अवकाळी पावसामुळे आमच्या मतदारसंघामधील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतिशय जास्त नुकसान झालेले। विशेष करून कांदा असू, फळबागा असू, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणण्यापेक्षा शेतकरी माझा आज एकदम हवालदिल झालेला आहे, शेतकरीच उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे सरकारला मी आपल्या द्वारे मागणी करू इच्छितो की तात्काळ पंचनामे केले पाहिजे, पण नुसते पंचनामे कागदावर न होता त्यांना तात्काळ स्वरूपाची लगेच अर्जंटली मदतसुद्धा दिली पाहिजे। आता काळ असं आहे की सुरुवातीच्या टप्प्याचा काळ आहे, काही पिकं नुकसान झाले त्यांना, आणि मागच्या सरकारने सांगितलं की कर्जमाफी करू, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं कर्ज देखील भरलं गेलं, त्यांना नवीन कर्ज मिळत नाही, पुन्हा पेरण्या करायच्या। अशा परिस्थितीमध्ये बँकांना सरकारने काही निर्णय दिले पाहिजेत का, याच्याबद्दल काय सांगा? सरकारने बँकांना सांगितलंच पाहिजे, पण शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे। तुमची कर्जमाफी तर नाहीच, पण शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेतीमालाला बाजारभाव मिळणं अपेक्षित होतो तो सुद्धा मिळालेला नाही। आणि अशा परिस्थितीत शेतकरी वावरत असताना आज शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे। म्हणजे पूर्णपणे शेतकरी मालाचं नुकसान झाले, त्याचबरोबरीने अनेक घरंसुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नुकसान आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे, विशेष करून शेतकऱ्यांचं। त्यामुळे सरकारने तर मदत केलीच पाहिजे, आणि ज्या शेती कर्जासाठी बँकांना सुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे की लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना शेती कर्जसुद्धा मंजूर झालं पाहिजे। नाही, पण ज्यामध्ये कुठल्याही कांद्याचं नुकसान झालं आहे, साधारणतः किती हेक्टरमध्ये काही माहिती आहे का आपल्याकडे, आणि अजून आकडेवारी प्रॉपरली सरकारकडे आलेली नाही। आकडेवारी 1-2 दिवसामध्ये आकडेवारी येईल, कारण सततचा पाऊस चालू आहे, त्यामुळे आकडेवारी आल्यानंतरच त्या आकडेवारीवर बोलणं अपेक्षित आहे। पण त्यापेक्षा आमचं हे म्हणणं आहे की सरकारने अधिकाधिक मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे। तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहात का, हे सगळे पाहणी करणार आहात का? नाही, आम्ही नेहमी शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरच आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, दुःख आम्हाला जी तीव्रता आहे ती तीव्रता बाकी त्यांना तरी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।